अशोक रोहिल्ला हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारा एक व्यावसायिक आहे. त्याची बायको आहे, त्या बायकोचं नाव आहे कामना आणि ती कपड्याचं दुकान चालवते आहे. आणि या पती पत्नींना एक मुलगी आहे, तिचं नाव आहे जान्हवी. तिचं वय आहे साधारण 3 वर्षाचं. तारीख होती 29 ऑगस्ट 2019. रात्रीची वेळ होती आणि त्यावेळेस हा जो परिवार आहे त्यांनी जेवण केलं आणि ते पती पत्नी आणि त्यांची मुलगी हे झोपलेली आहेत. आणि रात्रीच्या साधारण 11-12चा सुमार झाला होता आणि यावेळेस यांच्या घरामधून गोळीबार झाल्याचा आवाज आला. आता हा आवाज इतका मोठा होता की शेजारी पाजारी जी मंडळी आहेत ती मंडळी जागे झाले. काय झालं म्हणून ते त्या घराकडे धावलेले आहेत, घराकडे यायला लागलेले आहेत. आता यावेळेस यांनी पाहिलं घराची लाईट जी आहे ती चालू आहे आणि घरामधला जो पती आहे म्हणजे अशोक जो आहे तो जखमी झालेला होता आणि तो पळत पळत त्याच्या गाडीमध्ये बसला आणि गाडीमधून गडबडीमध्ये कुठेतरी निघून गेलेला होता. आता शेजाऱ्या पाजारी बाहेर आले, त्यांनी घरामध्ये डोकावलं. त्यावेळेस ती जी पत्नी आहे कामना, ती कामना रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती. तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. तिच्या डोक्याच्या पाठीमागून गोळी लागलेली होती आणि ती गोळी डोळा चिरून बाहेर पडलेली होती आणि त्यांचं जे बेड होतं त्याला ती लागलेली होती. आणि त्यांची जी लहान मुलगी आहे ती लहान मुलगी शांतपणे त्या ठिकाणी झोपलेली होती. आता जे शेजारी पाजारी आले होते त्या मंडळींनी पोलिसांना कळवलेलं आहे. या ठिकाणी पोलीस पोहोचले, त्यांनी हे सगळं दृश्य पाहिलं आणि त्या ठिकाणची जी मंडळी होती त्या मंडळींनी सांगितलं की बाबा हिचा पती जो आहे तो पती पळून गेलेला आहे वगैरे हे लोकांनी सांगितलं. आता पोलिसांनी हे ऐकलं. आता सरळ ही केस अशी होती की या ठिकाणी पतीनं बायकोला गोळी झाडली आणि तिची हत्या केली आणि पती पळून गेला. अशा पद्धतीची ही घटना आहे असं प्रथमदर्शनी वाटत होतं, दिसत होतं. आता पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा केलेला आहे. तो करेपर्यंत त्या ठिकाणी नातेवाईक आलेले आहेत, मित्रमंडळी आलेले आहेत, शेजारी पाजारी जमा झालेलेच होते आणि मग बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आणि आता शोध सुरू झाला पती अशोकचा. पोलिसांनी त्या पतीचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आता शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून किंवा त्यांच्या पाहुण्या रावळ्यांकडून तो मिळवला. आता पोलिसांना अशी खात्री होती की हा जो नंबर आहे तो नंबर बंद असणार आहे कारण हा मारेकरी आहे. पण तरीही पोलिसांनी त्या फोनवरती फोन लावला. फोन लावल्याबरोबर ती पलीकडून फोन उचलला गेला आणि उचललाच गेला नाही तर पलीकडचा व्यक्ती बोलत होता आणि त्याने सांगितलं की मी अशोक बोलतोय. त्यावेळेस मग पोलिसांनी विचारलं कुठे आहे, त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं, म्हटला की मला बंदुकीची गोळी लागलेली आहे आणि मी श्रीमंत इंद्रेश हा जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये आलेलो आहे. आणि हे ऐकल्यानंतर मग काही पोलीस त्या दवाखान्यामध्ये पोहोचले आणि बाकीचे पोलीस या ठिकाणी त्यांचं जे काम होतं ते म्हणजे पोलीस कारवाई वगैरे ती चाललेली होती. आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस अशोक जो आहे त्याला ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या पोटाला गोळी लागली होती म्हणजे त्याच्या पाठीमधून गोळी पोटामध्ये घुसली होती आणि पोटामधून ती बाहेर पडलेली होती. अशा पद्धतीनं तो जखमी झालेला होता, प्रचंड त्याचा रक्तस्राव झालेला होता, त्याच्यावरती उपचार चाललेले होते. आता या ठिकाणी जो खुनी वाटत होता तो पोलिसांना सापडलेला होता. फक्त आता यानं हा खून का केला एवढंच या ठिकाणी जाणून घ्यायचं होतं. आता पोलीस अशोक जो आहे तो बरा होण्याची वाट पाहत होते आणि नंतर मग त्याला ज्यावेळेस जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं, त्याला जेव्हा बरं वाटलं त्यावेळेस मग पोलिसांनी त्याचे जबाब वगैरे घेतलेले किंवा तो जबाब देण्याच्या परिस्थितीमध्ये आला त्यावेळेस पोलिसांनी त्याचे जबाब घेतले. आणि यावेळेस मग कथेला एक वेगळा ट्विस्ट आलेला होता. आणि या अशोकनं सांगितलं की कामनाची हत्या जी आहे ती रिंकू उर्फ अजय वर्मा यानं केलेली आहे. आता हा रिंकू उर्फ अजय वर्मा नक्की कोण होता, तर रिंकू हा हिस्ट्री शीटर होता, गुन्हेगार होता. यानं 5-6 वर्षापूर्वी 5-6 साथीदारांच्या मदतीनं एकाची हत्या केली होती आणि त्याच्यानंतर हा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये उतरलेला होता. त्याच्यानंतर त्यानं अनेक कांड केली होती, पोलीस त्याच्या मागावरती होते आणि हा इतका खतरनाक गुन्हेगार होता की पोलिसांनी त्याच्यावरती बक्षीस लावलेलं होतं तरीही तो सापडत नव्हता कारण तो मोबाईल वगैरे वापरत नव्हता किंवा पोलिसांना चकवा देण्यामध्ये तो माहिर होता. अशा पद्धतीचा हा गुन्हेगार होता रिंकू, तो गायब झालेला होता. आणि आता याच गुन्हेगाराचं याच रिंकूचं नाव अशोकनं घेतलेलं होतं आणि कामनाच्या हत्येमध्ये त्याचं नाव आलेलं होतं. आता अशोक आणि रिंकू या दोघांची ओळख कशी काय झाली होती, तर अशोकच्या आत्याचा मुलगा म्हणजे रिंकू होता आणि हा रिंकू जो आहे तो अनेकदा या अशोकच्या घरी यायचा आणि
त्यामुळं अशोकची बायको आणि अशोक म्हणजे अशोक आणि अशोकची बायको कामना हे दोघंही त्याला विरोध करायचे की बाबा तू एकतर गुन्हेगार आहेस आणि तुझ्या मागावरती पोलीस आहेत आणि जर पोलिसांना कळलं की तू आमच्या इथं राहिला किंवा आम्ही तुला साथ दिली वगैरे तर आम्ही पोलिसांच्या कचाट्यामध्ये सापडू, त्यामुळे तू इथं येत जाऊ नकोस असं त्याला त्या नवरा बायकोने सांगितलं. पण तरीही हा काय ऐकत नव्हता आणि त्यामुळे याच्यामध्ये आणि ह्या दोघांमध्ये ह्या तिघांमध्ये प्रचंड वाद होत होता, भांडणं होत होती. आणि यावेळेस मग या रिंकूनं धमकी दिली होती की जर तुम्ही मला येऊन नाही दिलं तर मी तुम्हाला ठार करेल, ठार मारेल वगैरे. आणि एक दिवस या रिंकूनं तसं ठरवलं, कारण पाठीमागं त्याचा काहीतरी अपमान यांनी केला आणि त्यामुळे त्यानं ठरवलं की या पतीला आणि पत्नीला ठार मारायचं. आणि 29 ऑगस्ट 2019ला त्या दिवशी साधारण 11 11:30च्या आसपास अशोक जो आहे, अशोक, कामना आणि त्यांची मुलगी हे सगळे गाढ झोपलेले होते. तेवढ्या दारावरची बेल वाजली. आता कामना झोपली होती, अशोकला जाग आली आणि अशोकला जाग आल्यानंतर त्यानं दरवाजा उघडला तर रिंकू आणि रिंकूचे 2 साथीदार होते. आता ते हॉलमध्ये आलेले होते आणि आल्यानंतर आता ते कशासाठी आलेत काय आलेत याचं काहीही कल्पना त्या अशोकला नाही. आणि हे दोघं तिघं जे आहेत ते रिंकू आणि त्याचे दोघं तिघं मित्र ते हॉलमध्ये बसलेले आहेत आणि अशोक जो आहे तो आतमध्ये त्यांना पाणी आणण्यासाठी म्हणून आत गेला. या काळामध्येच रिंकू आणि त्याचे साथीदार हे दोघं तिघं जे आहेत ते बेडरूममध्ये शिरले आणि त्या ठिकाणी कामना झोपलेली होती, तिच्या डोक्यावरती त्यांनी गोळी झाडली आणि त्यानंतर हे माघारी फिरले. आणि माघारी फिरत असताना हे सगळं अशोकनं पाहिलंय, कारण तो आवाज झालाय, सगळा गोंधळ झालेला आहे. अशोकनं हे पाहिलंय आणि त्यावेळेस मग तो स्वतःचा जीव वाचून पळायला लागलेला आहे. आणि त्यावेळेसच यानं म्हणजे या रिंकूनं त्याच्यावरती सुद्धा गोळी झाडली. पण ही गोळी अशोकच्या पाठीमध्ये लागली, पाठीमधून पोटामधून ती बाहेर पडली आणि भिंतीमध्ये घुसलेली होती. पण या सगळ्यामध्ये आता आपल्यावरती हल्ला झालेला आहे, आपल्यावर गोळीबार झालाय आणि अशोक इतका घाबरला होता की जीवाच्या आकांताने तो पळाला आणि आपली 4 व्हीलर काढली आणि तो धावत पळत दवाखान्यामध्ये गेलेला होता. अशा पद्धतीनं त्यानं ही माहिती पोलिसांना दिली. पण याच्या पाठीमागं बायकोचं काय झालं, मुलीचं काय झालं हे मात्र याला काहीही माहिती नव्हती. पण या सगळ्या प्रकरणामधून पोलिसांना अगोदर वाटत होतं की हा खून अशोकनं केलेला आहे. पण आता नवीन मारेकरी समोर आलेला होता, नवीन आरोपी समोर आलेला होता, पिंकू. आणि आता या पिंकूला पकडायला पोलीस सज्ज झालेले होते. पोलिसांनी पथकं नेमलेली होती आणि याचा शोध सुरू होता. पण हा अतिशय शातीर अशा पद्धतीचा गुन्हेगार होता, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांनी हा जो पिंकू आहे त्याचे साथीदार पकडले, त्यांच्याकडून कसून चौकशी केली. त्यावेळेस त्याच्या साथीदारांनी सांगितलं की पाठीमागच्या 8-9 महिन्यापासून हा रिंकू आम्हाला सुद्धा भेटलेला नाहीये, आमच्याबरोबर सुद्धा संपर्क नाहीये आणि तुमच्याबरोबर तर म्हणजे त्याच्याबद्दलची काही माहिती वगैरे असण्याचा आम्हाला काही संबंध नाही. आता शेवटी पोलिसांनी त्या रिंकूचा शोध जो आहे तो त्याच्या घरी गेले, त्याच्या गावाकडे गेले, त्याचे मित्र कोणी असतील, त्याचे शत्रू कोण असतील त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, खबरी जी आहेत त्यांना ॲक्टिव्ह केलं. पण तरीही तो पोलिसांना सापडला नाही किंवा तो सापडणारच नव्हता. आता याचं कारण काय होतं ते आपल्या पुढे लक्षात येईल. तर हा सगळा शोध चाललेला होता आणि दुसऱ्या बाजूला ती जी कामना आहे त्या कामनाची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेलीच होती. घरातील CCTV फुटेज आणि DVR पोलिसांनी पाहिलं, पण ते सगळे गायब करण्यात आलेले होते आणि त्यामुळे महत्त्वाचा पुरावा जो आहे तो या ठिकाणी मिसिंग झालेला होता. मग पोलिसांनी परिसरामधलं जे CCTV फुटेज आहे ते फुटेज तपासलं होतं. आता या CCTV फुटेजमध्ये 3 लोक संशयास्पदरित्या रात्रीच्या 11 11:30 वाजता घरी येताना दिसत होती आणि याचा अर्थ स्पष्ट होत होता की पती अशोक यानं जे काही सांगितलं होतं ते खरं होतं. आता पोलिसांनी जे काही संशयित होते त्या सगळ्या संशयितांचे CDR काढायचं ठरवलेलं होतं, कारण एवढा सगळा तपास पोलिसांनी केला, अनेकांकडून माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पती अशोक, पत्नी कामना, त्याचबरोबर ती आरोपी रिंकू आणि अजून जे काही संशयित वाटतात त्यांचे नंबर घेतले आणि त्यांचा CDR वगैरे काढलेला आहे. आता याच्यामध्ये ही जी पत्नी आहे ती पत्नी अनेक लोकांच्या संपर्कात होती, कारण तिचा कपड्याचा व्यवसाय होता. दुसरं हा जो पती आहे तो सुद्धा अनेकांच्या संपर्कात होता, कारण त्याचा सुद्धा व्यवसाय होता. पण या सगळ्यामध्ये हा जो पती आहे तो दीपक शर्मा नावाच्या व्यक्तीच्या जास्त संपर्कामध्ये होता आणि त्यावेळेस मग पोलिसांनी दीपक शर्माची कुंडली काढली. पण लक्षात घ्या, हा इतक्या वेळा त्या दीपक शर्माच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि नंतर मात्र अचानकपणे यानं स्वतःचं कॉन्टॅक्ट त्याच्याबरोबरती बंद केलेलं होतं किंवा त्याच्याबरोबर जास्त काही बोलणं चालणं वगैरे होत नव्हतं. आणि ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस दीपक शर्माचं लोकेशन हे ते त्याच ठिकाणचं सांगत होतं ज्या ठिकाणी हे सगळं चाललेलं, म्हणजे घटनास्थळ जे आहे त्या ठिकाणचं. आता
CCTV फुटेजमध्ये ज्यावेळेस पोलिसांनी पाहिलं त्यावेळेस हा जो दीपक शर्मा आहे तो त्याच्यामध्ये दिसत होता. पण बघा, दीपक शर्मा त्याच्यामध्ये CCTV फुटेजमध्ये दिसतो आहे आणि अशोकनं मात्र त्याचं नाव घेतलेलं नव्हतं. पण रिंकू या तिघांमध्ये कोणी कुठे दिसत नव्हता, याचं मात्र नाव अशोकनं घेतलेलं होतं. आता या सगळ्यांचं गौड बंगाल नक्की काय होतं? आता पोलिसांनी ज्यावेळेस अशोकची हिस्ट्री काढली त्यावेळेस त्या नवरा बायकोचे काही संबंध होते, कशा पद्धतीने ते एकमेकांशी वागत होते, याची सगळी तपासणी पोलिसांनी केली. आणि यानंतर मात्र पोलिसांना असं वाटलं किंवा असं जाणवलं की या हत्येमध्ये अशोकचा काहीतरी हात असला पाहिजे. आता याची कारणं काय वाटत होते? पहिली गोष्ट की अशोकला ज्यावेळेस गोळी लागली त्यावेळेस तो पळाला आणि तो स्वतः गाडी चालवत दवाखान्यामध्ये गेला. पण त्यानं पोलिसांना कळवलं का नाही? किंवा त्यानं फक्त साधा फोन तरी करायचा होता. कारण नंतर ज्यावेळेस त्यांनी फोन उचलला, पण तो गाडी चालवून म्हणजे गाडी चालवून दवाखान्यापर्यंत जाऊ शकतो, तर तो पोलिसांना फोन करून हे सांगू शकतो. पण त्यानं तसं केलेलं नव्हतं. आणि आपल्या मुलीचं काय झालंय, आपल्या बायकोचं काय झालंय याची कोणतीही काळजी यानं केलेली नव्हती. दुसरी गोष्ट की मारेकऱ्यांची जी खरी नावं आहेत ती खरी नावं यानं सांगितलेली नव्हती. याचा जो मित्र होता त्याच्यामध्ये, म्हणजे जो CCTV फुटेजमध्ये दिसत होता, त्याचं नाव यानं का घेतलेलं नव्हतं? आणि ज्या लोकांबरोबर ते हा सतत बोलत होता, अचानकपणे त्या लोकांच्या बरोबरचा संबंध किंवा बोलणं यानं मध्ये काही काळासाठी बंद केलेलं होतं. आता याचं कारण नक्की काय होतं? आणि जे संशयित वाटत होते, म्हणजे जे CCTV फुटेजमध्ये दिसत होते, ज्यांचं नाव समोर आलं होतं, ते याच्याच गावची मंडळी होती. आणि या सगळ्यांमुळे, आणि रिंकू हा गुन्हेगार होता, तो कोणाच्या संपर्कामध्ये अजिबात येत नव्हता, आणि तरीही याचं नाव का घेतलं जातं? म्हणजे हे फार मोठं, आत्ताच बोललो ना मी की गौड बंगाल होतं. अशा पद्धतीनं पोलिसांच्या समोर हे सगळं प्रकरण आलेलं होतं. आणि त्यामुळे याच्यामध्ये अशोकची काहीतरी गेम असली पाहिजे. आणि त्यामुळे पोलिसांनी तो बरा व्हायची वाट पाहिली. आणि त्यानंतर त्यावेळेस तो बरा झाला, नंतर त्याला ताब्यात घेतलं. आणि ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आलं की हे जे सगळं कथानक आहे त्या कथानकाचा मास्टर माइंड हा अशोक होता. आणि पाठीमागच्या वर्षभरापासून यानं हे सगळं प्लॅन केलेलं होतं. अतिशय सखोल पद्धतीनं अभ्यास केलेला होता आणि त्यानं ही गेम सगळी केलेली होती. आणि गेम अशी केली होती की यानं ज्या मारेकऱ्याचं नाव घेतलेलं आहे तो रिंकू कधीही सापडणार नव्हता. पण ही सगळी जी गेम आहे ती नंतर याच्यावरच उलटलेली होती. आता पुढच्या काही 24 तासामध्ये पोलिसांनी या खऱ्या आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं. आणि म्हणजे खऱ्या आरोपीवरती पोलिसांच्या लक्षात आलं की हा खरा आरोपी आहे आणि त्याचा खेळ खाल्लास पोलिसांनी केलेला होता. आता या ठिकाणी अजून एक रहस्याचं ओपन होतं, ते म्हणजे रिंकू हा जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार या जगामध्ये नव्हताच मुळात. तो 9 महिन्यापूर्वी त्याची हत्या करण्यात आली होती, त्याचा खून करण्यात आला होता आणि हा खून सुद्धा अशोकनंच केलेला होता. आता ही घटना या मास्टर माइंडनं कशी घडवली होती ते बघा. तर मेरठ या ठिकाणचा सरदना हा भाग आहे आणि या ठिकाणी अशोक रोहिल्ला हा एक महत्वाकांक्षी तरुण आहे, तो राहतो आहे. हा त्या ठिकाणावरून नंतर डेहराडूनला आला आणि या ठिकाणी त्यानं ट्रान्सपोर्टचा बिझनेस चालू केला. आता तो प्रचंड मेहनती होता, कष्ट करत होता, जिद्दी होता, महत्वाकांक्षी होता आणि चिकाटी वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे त्याला यश मिळायला लागलेलं होतं. त्यामुळे त्याला पैसा मिळायला लागलेला होता. एका बाजूला त्याचा कामधंदा चांगला जोरात चाललेला होता आणि दुसऱ्या बाजूला हा जरा लफडेबाज, जरा म्हणजे बराच लफडेबाज होता. आता त्याचं जे ऑफिस होतं त्या ऑफिसच्या समोर एक PCO बूथ होता आणि हा PCO बूथ अशोकचा मित्र आहे, त्या मित्र चालवत होता किंवा तो मित्राचा होता. आता या ठिकाणी त्या मित्राची बहीण, तिचं नाव होतं नताशा, ती नताशा या ठिकाणी बसलेली असायची. आता अशोकनं काय केलं, ह्या नताशाला बघून डायल करायला सुरुवात केली. आता यानं डायल करायला सुरुवात केली आणि हळूहळू या दोघांची लाईन जी आहे ती जोडली गेली आणि अशोक आणि नताशा यांचं कनेक्शन जुळलं आणि पुढं अनेक महिने हे कनेक्शन चालू होतं. पण एकदा एका मुलीची ओळख या नताशानं या अशोकला करून दिली होती. हिचं नाव होतं कामना. तर तिनं सांगितलं की ही कामना जी आहे ती माझ्या भावाची प्रेयसी आणि त्याची होणारी बायको आहे आणि लवकरच या दोघांचं म्हणजे माझ्या भावाचं आणि या कामनाचं लग्न होणार आहे, असं हिनं त्या अशोकला सांगितलं. आता अशोकनं ज्यावेळेस त्या कामनाला बघितलं, आता आपल्या मित्राची होणारी बायको, पण तिला पाहून, तिचं सौंदर्य पाहून हा वेडा झालेला आहे आणि हा त्या कामनाच्या पाठीमागं लागला. म्हणजे आपण किती श्रीमंत आहोत, आपण किती पैसेवाले आहोत, आपण तुला कसे सुखात ठेवू शकतो, राणीसारखं ठेवू शकतो वगैरे वगैरे, असं त्यानं त्या कामनाला दाखवायला सुरुवात केली. आणि आता ही याचं सगळं पाहिल्यानंतर त्या कामनाने तिचा प्रियकर म्हणजेच होणारा नवरा जो आहे त्याला सोडलं.
आणि तिच्याप्रमाणेच या अशोकनं सुद्धा नताशा जी आहे त्याची प्रेयसी, त्या प्रेयसीला सोडलं आणि अशोक आणि कामना हे दोघंही भाद्रपदीमध्ये एकत्र राहायला लागले. आणि नंतर अनेक वर्ष हे दोघंही एकत्र राहत होते. पुढं कामनानं कपड्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यानंतर मग काही वर्षांनी त्यांनी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली आणि मुळातच यांचं प्रेम जे आहे ते प्रेम अवैध संबंधाने सुरू झालेलं होतं, धोकेबाजीनं आणि दगाबाजीनं सुरू झालेलं होतं. आणि लग्नानंतर सुद्धा ह्या दोघांचे बाहेर अनैतिक संबंध होते, अशा पद्धतीचा त्यांच्यावरती एकमेकांवरती संशय होता. आणि याच्यामध्येच अशोकच्या आत्याचा मुलगा रिंकू याचं यांच्या घरी येणं जाणं होतं. आता ज्या वेळेस अशोक घरी नसायचा त्या वेळेस रिंकू यांच्या घरी यायचा आणि हे नंतर अशोकला कळायचं आणि त्यामुळे अशोकला संशय यायला लागला की या दोघांच्या मध्ये काहीतरी संबंध आहेत आणि पाठीमागचा इतिहास जो आहे ते पाहता असं घडू शकतं याची याला खात्री वाटत होती. आणि या सगळ्या काळामध्येच आयुष नावाचा एक फायनान्सर होता, तो फायनान्सर सुद्धा कामनाकडे येत होता आणि जात होता. आता त्यामुळे पतीला अजूनच संशय येत होता, त्यामुळे पती आणि पत्नीचं भांडण होत होतं. आणि शिवाय या काळामध्ये या मंडळींनी मोठ्या प्रमाणामध्ये पती पत्नींनी कर्ज घेतलेलं होतं आणि एका बाजूला कर्ज घेतलेलं आहे, दुसऱ्या बाजूला याला असं वाटतं की तिचे अनैतिक संबंध आहेत आणि तिसऱ्या बाजूला हिचं कामावरती लक्ष नव्हतं, तिचं लक्ष कमी होतं. आणि या सगळ्यांमुळे हा जो पती आहे तो पती प्रचंड वैतागलेला होता. त्यांचे संबंध म्हणजे पती पत्नींसारखे संबंध राहिलेले नव्हते आणि त्यामुळे या पतीनं पत्नीला मारण्याचा, संपवण्याचा प्लॅन केलेला होता. आणि हा मुळामध्येच उद्योगपती होता, मुळामध्येच मास्टर माइंड होता. त्यानं सगळ्या बाजूंनी विचार केला, पूर्णपणे कटाची आखणी केलेली आहे आणि अगोदर रिंकूला ठार मारायचं आणि त्याच्यानंतर काही काळाने कामनाला ठार मारायचं आणि कामनाच्या हत्येचा आरोप रिंकूवरती टाकायचा. पोलीस रिंकूला शोधत बसतील पण तो सापडणार नाही आणि आपण कधीही सापडलो जाणार नाही, पकडले जाणार नाही, अशा पद्धतीचं प्लॅन यांनी केलेला आहे. आणि यासाठी या अशोकनं त्याच्या गावाकडची 3 मित्र आहेत त्यांना हाताशी धरलं आणि 3 नोव्हेंबर 2018ला अशोकचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाची पार्टी द्यायची असं यानं जाहीर केलं. आणि या पार्टीला रिंकूला बोलवलं. रिंकू बरोबरच अशोकनं त्याच्या गावाकडचे जे 3 मित्र होते त्याच्यामध्ये एक होता दीपक शर्मा, दुसरा होता दीपक शर्माचा धाकटा भाऊ गौरव शर्मा आणि तिसरा होता परवेज उर्फ बसरू, अशा पद्धतीचे हे 3 मित्र आणि हा रिंकू या सगळ्यांना पार्टीला बोलवलं. आणि मग त्यांचं मस्तपैकी खाणं पिणं वगैरे वगैरे झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जो रिंकू आहे त्या रिंकूला काहीतरी नोकरीच्या निमित्ताने म्हणून राजस्थानला ह्या मंडळींनी नेलेला आहे आणि जाताना त्याच्या बिअरमध्ये विषारी औषध टाकलं. त्यामुळे हा पिंकू जो आहे तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडल्यानंतर मग या मंडळींनी त्याचा गळा आवळला आणि मारून टाकलं त्याला. आणि चुरू जिल्हा जो आहे त्या ठिकाणचं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये त्याला टाकून देण्यात आलं आणि नंतर हे मारेकरी वगैरे माघारी निघून आले. नंतर काही दिवसांनी हे जे प्रेत आहे ते प्रेत पोलिसांना सापडलं, पण तोपर्यंत या प्रेताची अवस्था अत्यंत विदीर्ण आणि वाईट झालेली होती आणि त्यामुळे त्या प्रेताची ओळख पटलेली नव्हती. आणि आता इकडं रिंकूची हत्या केल्यानंतर हे मारेकरी आले आणि आल्यानंतर काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की याची हत्या केली पण कोणालाच कळलेलं नाहीये आणि याच्या घरचे पण तपास करणार नाहीत, कारण हा म्हणजे हिस्ट्री शीटर आहे, त्यामुळे घरच्यांनी त्याला सोडूनच दिलेलं होतं आणि पोलीस याच्या मागावरती होते आणि त्यामुळे शक्यतो कोणाला कळणार नाही. आणि त्यामुळे मग काही दिवसांनी, काही महिन्यांनी यांनी आता कामनाला मारण्याचा प्लॅन सुरू केलेला होता. आता या तिघांना अशोकनं 2 लाख रुपयांची सुपारी दिली आणि 29-30 ऑगस्ट या रात्री हे तिघही घरी आले. त्यांनी कामनाला म्हणजे तिच्या डोक्यामध्ये गोळी मारली. आता ही गोळी तिचा डोळा चिरत बाहेर पडली आणि नंतर त्यांनी सीसीटीव्ही आणि त्याचा DVR जो आहे तो काढला आणि तो घेऊन निघाले. यावेळेस अशोकच्या पाठीमागून यांनी गोळी मारली. म्हणजे ते सगळं प्लॅन ठरलेला होता, अशोकला गोळी मारायची, त्यामुळे तो मरणार नाही पण रक्त येईल अशा पद्धतीनं त्याला गोळी मारली. आणि त्यानंतर हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी निघून गेले आणि अशोक जो आहे तो दवाखान्यामध्ये गेला. आणि इतकं परफेक्ट असं यांनी प्लॅन केलेलं होतं. वर्षभर ह्या सगळ्या प्लॅनवरती काम चाललेलं होतं आणि आपल्याला आता पोलीस पकडू शकणार नाहीत असं यांना वाटत होतं. पण पोलीस त्यांचे बाप निघाले आणि तो दवाखान्यामधून बरा होत नाही
त्याच्या आतच पोलिसांनी या सगळ्या घटनेचा पर्दाफाश केलेला होता। आता या घटनेमध्ये मेलेल्या माणसावरती आरोप लावायचा आणि याच्यामधून आपण गुन्हा केलेला आपण हे सही सलामत बाहेर पडायचं असा सगळा प्लॅन होता, पण याचा काहीही उपयोग झाला नाही। एकतर अनैतिक संबंधावरती जोडलेलं नातं, अविश्वासावरती उभं राहिलेलं नातं, संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं नातं, त्यामुळे अशा नात्याचा शेवट अशाच पद्धतीने होणार होता, तो तसा झालेला आहे। आता या सगळ्या घटनेमध्ये अत्यंत महत्वाचा भाग आहे तो म्हणजे या अशोकचा आक्रोश। म्हणजे ज्यावेळी हा गुन्हा करत होता, ज्यावेळेस हा प्लॅन करत होता, ज्यावेळेस हे सगळं घडवत होता, त्या वर्षभर याला हे कळलेलं नव्हतं, याला हे समजलेलं नव्हतं। पण ज्यावेळेस हे सगळं घडल्यानंतर पोलिसांनी याला पकडलं आणि नंतर मात्र याला पश्चाताप व्हायला लागला, मोठमोठ्याने हा रडत होता आणि आपण आपल्या बायकोला मारून आपण आपला संसार उद्ध्वस्त केला, आपण आपल्या बायकोला मारून आपल्या मुलीला अनाथ केलं, तिला मारून आपण स्वतःचं करिअर उद्ध्वस्त केलं, आपण जे आजपर्यंत कष्टाने मिळवलेलं होतं, आपण आजपर्यंत जे इतक्या दिवस कष्ट करून एवढं सगळं मिळवलं ते सगळं आपल्या मूर्खपणामुळे घालवलं। एवढं सगळं करण्यापेक्षा किंवा एवढं तिला मारून टाकण्यापेक्षा, एवढं वर्षभर प्लॅन करण्यापेक्षा जर दोघांनी समन्वयानं एकमेकांबरोबरती बोलून जर घटस्फोट घेतला असता किंवा दोघंही वेगवेगळे राहिले असते तर अशा पद्धतीच्या घटना घडल्या नसत्या आणि ह्याला बर्बाद व्हायला लागला नसतं, याच्या मुलीला बर्बाद व्हायला लागलं नसतं आणि त्याच्या बायकोची हत्या झाली नसती। पण हत्या करण्याच्या अगोदर मात्र यानं विचार केला होता की मी कधी सापडू शकत नाही, मला कोणी पकडू शकत नाही, मी मास्टर माइंड आहे आणि मी कसंही काही केलं तरी सुद्धा ते पचून जाऊ शकतं, हे अगोदर गुन्हा करण्याच्या अगोदर याची मानसिकता होती। आणि ज्यावेळेस गुन्हा झाला त्यावेळेस मात्र त्याला पश्चाताप होतोय, पण त्याचा काहीही उपयोग नाही। जेव्हा सुचायला पाहिजे होतं, जेव्हा कळायला पाहिजे होतं, जेव्हा समजायला पाहिजे होतं त्यावेळेस त्याला समजलं नाही आणि आता हे सगळं घडल्यानंतर समजूनही उपयोग नाही। आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतो की अशा चुका करण्याच्या अगोदरच 1000 वेळा विचार करा, कारण नंतर कितीही पश्चाताप केला तरी काहीही फरक पडत नाही। बरं, याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं ते मला जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।